धाराशिव जिल्ह्यातून आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर येत आहे। निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून काँग्रेसला रामराम करत प्रकाश चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। जळकोट जिल्हा परिषद गटातून प्रकाश चव्हाण यांनी आता थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। विशेष म्हणजे त्यांनी भाजपच्या वतीनं आपला अधिकृत उमेदवारी अर्जही दाखल केलाय। काँग्रेसच्या काळात अनेक विकास कामे अर्धवट राहिली, ती कामे पूर्ण करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती केवळ भारतीय जनता पार्टीकडे आहे। म्हणूनच मी भाजपमध्ये प्रवेश केलाय असं चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलंय। त्यांच्या या निर्णयामुळे आता जळकोट गटातील राजकीय लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे। काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे दिग्गज नेते एकंदरीत पाहिलं तर काँग्रेसला जे आहे मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। जिल्हा परिषद सदस्य जे आहे प्रकाश चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं। काय एकंदरीत प्रवेश करायचं कारण होतं? आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला। मी तुळजापूर तालुक्यात आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही काँग्रेसचं काम एकनिष्ठेनं करत होतो आणि आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बऱ्याचशा गोष्टी या तुळजापूर तालुक्यामध्ये आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण केलेल्या आहेत। जे राहिलेलं काम आहे, तांडा असतील, वाड्या वस्ती असतील किंवा जे गावं असतील, आता मी सरपंचापासून अगोदर सरपंच म्हणून निवडून आलो, त्यानंतर पंचायत समिती सभापती उपसभापती म्हणून राहिलो, त्यानंतर सभापती म्हणून राहिलो, या माध्यमातून त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आणि लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो। त्यामुळं बऱ्याचशा गावात त्यांना म्हणावं तसं काम, म्हणजे अगोदर तर काम झालं होतं, पण त्याच्यानंतर अजून जे राहिलेलं काम आहे ते आदरणीय या जिल्ह्याचे नेते, तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील साहेब आणि युवा नेते सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि जे विकासाचं जे राहिलेलं जे दृष्टिकोन आहे, आदरणीय दादाचं जे या तालुक्यात जे विकासाचं ही चालू आहे, घोडदौड चालू आहे, त्या अनुषंगाने आम्ही एक प्रभावित होऊन राहिलेले कामं ते करण्यासाठी आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला। एकंदरीत जे आहे तुळजापूर तालुक्यातला उर्वरित जे विकास आहे, ते विकासाच्या माध्यमातून आमदार राणा जगदीशसिंग पाटील हे जे कुठेतरी विकासाचं विजन घेऊन जात आहे, यांच्या विकासाच्या विजनवरती आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या साहेबांच्या माध्यमातून जे राहिलेलं काम आहे, यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून जे आहे सुनील चव्हाण असतील, आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून जे आहे पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे। काय एकंदरीत या परिसरामधलं विकासाचं विजन असणार आहे? म्हणजे आता जवळपास 107 ग्रामपंचायत आहेत तुळजापूर तालुक्यामध्ये। मी जिल्ह्यावर सुद्धा तांडा वस्तीच्या समितीवर सुद्धा काम केलेलं आहे। 141 तांडे आहेत आणि या तांडा वस्तीवर आपलं विकासाचं म्हणजे रस्ते असतील, आरोग्य असतील, पाण्याचा प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे। मतदारसंघ जे आज जनता आपल्याला निवडून दिले, म्हणजे पंचायत समितीला दिले, ग्रामपंचायतला दिले आणि जिल्हा परिषदला दिले आणि यापुढेही देणार आहेत। आणि जे आम्ही बोलतोय ते आतापर्यंत आम्ही करत आलोय आणि यापुढे सुद्धा जनतेच्या आशीर्वादानं राहिलेलं काम आम्ही या मतदारसंघात, जळकोट मतदारसंघात आणि जे सर्व पक्ष आता जे आमचे भाजपामधले जे नेते आहेत, सर्वांना सोबत घेऊन सगळ्याशी चर्चा करू। काँग्रेस सोडून तुम्ही नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलात, आता हे सर्व समीकरण कसं जोडवणार? ही उद्याच्या येणाऱ्या आता याच्यामध्ये आम्ही सर्वांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही हा प्रवेश घेतलेला आहे। त्याच्यामुळे वाद वगैरे हा विषयच नाही। पुढं विकासाच्या ह्याच्यावर आपण पुढे जायचं आहे, आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना चर्चा करून आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळं अडचण येणार नाही, सगळ्याला सोबत घेऊन आम्ही अशा पद्धतीने जे आहे जळकोट गटातून जे आहे सर्वांना विश्वासात घेऊन हे निवडणूक नक्कीच लढवली जाईल असंही एकंदरीत बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह अयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी अयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।